संक्रांत स्पेशल आज आपण तिळगुळ लाडू बनवणार आहे। तिळगुळ लाडू आज आपण मार्केट स्टाईल बनवणार आहे। जसे मार्केटमध्ये भेटतात ना त्याच पद्धतीने आज आपण लाडू बनवणार आहे। त्यामध्ये काही आपण टिप्स वापरलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। इथं आपण लाडू बनवण्यासाठी जे साहित्य घेतलेले आहे त्या साहित्यामध्ये 1 वाटी तीळ, यानी वजनी प्रमाण त्याचं 250 ग्रॅम एवढं आहे। 1 प्लेट गूळ, त्याचं वजनी प्रमाण 300 ग्रॅम आहे। आपण पुढे 50 ग्रॅम एवढं शेंगदाणाही घेणार आहे। फ्लेवरसाठी इथं आपण सुंठ आणि विलायची पावडर घेतलेली आहे आणि छान असा आणि फ्लेवर येण्यासाठी जायफळही घेतलेला आहे आणि 1 चमचा आपण तूप घेतलेला आहे। गॅसवरती पातेलं ठेवून आपण पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे भाजण्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि छान असं शेंगदाणा आपल्याला चांगला खरपूस कलर येईपर्यंत इथं आपण भाजून घेतलेला आहे। शेंगदाणा थंड करून नंतर त्याचे साल आपण काढून घेणार आहे। त्याच पातेल्यामध्ये आता आपण तीळही भाजून घेणार आहे। तीळ हित आपण घालून घेतलेला आहे। तीळ भाजताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम ना लो टू मीडियम फ्लेम वरतीच ठेवायची आहे आणि तीळ छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तीळ जेवढं तुम्ही गॅसची फ्लेम लो ठेवून भाजल ना तेवढं त्या तिळाला खमंगपणा येतो आणि एक छान चव येते। त्यामुळे जेवढं तुम्हाला लो फ्लेम वरती तीळ भाजून घेता येईल ना तेवढं छान असं तीळ तुम्ही लाडूसाठी भाजून घ्या। जर गॅसची फ्लेम फुल ठेवून जर आपण तीळ नुसतंच भाजून घेतलं तर त्या तिळामध्ये कच्चा वास राहतो आणि त्याला एक कडवटपणा येतो। त्यामुळे तीळ भाजताना नेहमी गॅसची फ्लेम लो ठेवूनच भाजून घ्यायचं आहे। जेवढं लो फ्लेम ठेवून भाजेल तेवढे लाडू खायला छान लागतात। इथं आपण 2 ते 3 मिनिट चांगले तीळ भाजून घेत आहे। छान असं आपलं तीळ भाजूनही झालेलं आहे। इथं बघू शकता, इथं छान असं आपण तीळ भाजून घेतलेलं आहे। आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊ आणि इथं बघा आपण शेंगदाण्याचं टलपार काढून शेंगदाणा सुद्धा अर्ध बोबडे करून घेतलेले आहेत। गॅसवरती इथं आपण पातेलं ठेवून घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये आता आपण गूळ घालून घेणार आहे, कारण आपण लाडूसाठी पाक बनवणार आहे। त्यासाठी इथं आपण सर्व गूळ घालून घेतलेला आहे। गूळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लोच करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपण 5 मिनिट गूळ मेल्ट व्हायला लागतात। इथं आपण गूळ मेल्ट करून घेतोय। 2 मिनिटानंतर बघा असा एवढा मेल्ट होतो आणि आपल्याला 3 मिनिट एवढा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। इथं मी गूळ घेताना चक्कीचा वापरलेला आहे, जो घरात होता ना तोच मी घेतलेला आहे। तुम्ही गूळ वापरताना जो लाल किंवा काळा गूळ येतो ना तो घ्या, म्हणजे आणखी लाडू सुंदर होतात। इथं आपण गूळ पूर्णपणे मेल्ट करून घेतलेला आहे। मेल्ट केल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे। मीडियम फ्लेमवरती इथं आपण पाक चांगला उकळून घेणार आहे। जसजसा आपला पाक तयार व्हायला लागतो ना तसतसे असे पाकाला बघा पेस्ट तयार होतो आणि पेस्ट तयार झाल्यानंतर तो असा वरती येतो, म्हणजे आपला पाक छान असा तयार होतोय। पाक तयार करतानाच आपल्याला तो चेक सुद्धा करून बघायचा आहे मध्ये मध्ये। इथं आपण एका पेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये असा पाक सोडून बघायचा आणि तो बोटाने चेक ही करायचा। त्याची जर गोळी तयार होत असेल तर तो आपला पाक तयार झालेला आहे आणि आपला पाक तयार झालेला नाही, जशी जेली आहे ना तसा आणि चिकट आहे आणि सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिट पाक चांगला उकळून घ्यायचा आहे। इथं पाक चांगला उकळत आलेला आहे, त्यामध्ये आता आपण 1 चमचा तूप घालून घेणार आहे। तुपामुळे काय होतं माहिती का, लाडूला एक छान अशी चमक येते आणि लाडू सुद्धा खाताना मऊ आणि कुसकुशीत होतात। त्यामुळे इथं आपण 1 चमचा एवढं तूप घालून घेतलेलं आहे आणि तूप चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। जसं आपण पाकामध्ये तूप मिक्स करून घेतो ना तेव्हा एक पाकाला एक छान असा कलर येतो। दुसऱ्यांदा सुद्धा इथं आता आपण पाक चेक तयार करतोय की आपला पाक तयार झालेला आहे का। इथं बघू शकता आपली गोळी लगेच अशी तयार झालेली आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। पाक इथं आपला तयार झालेला आहे। पाक तयार झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक अशी गोष्ट मिक्स करणार आहे, जसे मार्केटचे लाडू आपण खातो ना तशा पद्धतीने आपण घरी सुद्धा लाडू तयार करू शकतो। त्यामुळे इथं आपण थोडासा बेकिंग सोडा घेतलेला आहे, त्यामध्ये असं चमच्यामध्ये घ्यायचा आणि नंतर मग त्यामध्ये असं पाणी घालून तो मिक्स करून नंतरच तो पाकामध्ये घालायचा। जर असा पाण्यामध्ये सोडा
मिक्स करून घातल्यामुळे काय होतं, सोडा लगेच ॲक्टिव्ह होतो, त्यामुळे इथं आपण असा घालून घेतलेला आहे। पाकामध्ये घातल्यानंतर बघा पाकाचा कलरसुद्धा चेंज होतो आणि पाक असा वरती येतो। त्यामुळे कधीही आपण पाक तयार करताना ना असं पातेलं घ्यायचं आणि पातेल्यामध्येच पाक तयार करायचा, कारण पातेल्याचा भाग खोलगट असतो, त्यामुळे लवकर पाक वरती येत नाही। जर ह्या ठिकाणी आपण जर कढई वगैरे घेतली तर कढई कशी असते, पसरट असते, त्यामुळे काय होतं लगेच पाक उतू येतो आणि वरती येऊन चटके बसण्याची शक्यता असते। त्यामुळे घेताना पातेलच घ्यायचं पाक तयार करताना। इथं तीळ, आपण शेंगदाण्याची भरड आणि सुंठ, विलायची पावडर ही घालून घेतलेली आहे आणि थोडं जायफळ ही किसून घालून घेत आहे। गुळाचा कोणताही पदार्थ असू द्या, जायफळ घातलं की त्याचा स्वाद आणखी वाढतो, म्हणून इथं आपण जायफळ घालून घेतलेलं आहे। सर्व मिश्रण इथं चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। मिश्रण मिक्स झाल्यानंतर मग आता आपण त्याचे लाडू तयार करायला घेणार आहे। लाडू तयार करताना इथं आपण एका कढईमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे, त्याच्यावरती पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि वाटीमध्ये इथं आपण थंड पाणी घेतलेलं आहे। थंड पाण्याने हात असा पुसून घ्यायचा। नंतर मिश्रण घेऊन इथं आपण लाडू वळून घ्यायचा। लाडू वळताना आपल्याला चटके बसू नये हाताला, कारण गुळ असतो, त्यामुळे गुळाचे काय होतात लगेच चटके बसतात आणि हाताला फोड वगैरे येतात। त्यामुळे काय करायचं, हाताला असं गार पाणी लावून घ्यायचं आणि नंतर मिश्रण घेऊन इथं आपण लाडू वळून घेतलेला आहे। आता इथं लाडू वळूनही झालेला आहे, दुसराही लाडू आपण तयार करून घेत आहे। अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहे। गरम पाणी पातेल्याच्या खाली ठेवल्यामुळे काय होतं, मिश्रण लवकर थंडही होत नाही आणि कोरडंही पडत नाही, त्यामुळे गरम पाणी ठेवून घ्यायचं आणि मगच आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहे। आणि लाडू तयार करताना ना कोणाला तरी मदतीला घ्या। कोणाला तरी आपण मदतीला घेतले तर लाडू काय होतात, पटपट वळल्या जातात। मिश्रण गरम असताना तेव्हाच जर लाडू वळले ना, लाडू लवकर वळल्या जातात। जर ते थंड झाले तर लवकर वळल्या जात नाहीत, कारण मिश्रण परत आपल्याला गरम करावं लागतं आणि मग लाडू वळावे लागतात। त्यासाठी लाडू वळताना कोणाला तरी मदतीला घेऊनच लाडू वळायचे आहेत। आणि लाडू वळताना जसं आपण मिश्रण हातात येतो तसं लाडू वळत असतो, त्यामुळे लाडू कधी बारीक मोठा असा तयार होत असतो। इथं आपण असेच सर्वांना छान असे लाडू तयार करून घेतलेले आहेत। बघू शकता मस्त अगदी आपले छान असे लाडू ना तयार झालेले आहेत। इथं आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत। खूप सुंदर असे लाडू होतात आणि ते खायला सुद्धा खूप छान लागतात आणि त्या लाडूला मस्त अगदी छान अशी शाईनही आलेली आहे, कारण आपण पाक तयार करताना त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे ना। तूप घातल्यामुळे काय होतं, छान अशी एक लाडूला चमक येते, त्यामुळे लाडू दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।